फर्स्ट मॅच, फर्स्ट टेस्ट क्रिकेट मॅच. आपल्याला माहिती आहे, पूर्वीच्या वेळेस 5 दिवसाची ही टेस्ट मॅच. त्यासाठी सुद्धा आपला दौरा कुठे आहे किंवा आपल्या भारत देशामध्ये सामने खेळण्यासाठी कोणत्या देशाचा संघ येणार आहे, ही उत्सुकता त्यावेळच्या क्रिकेट रसिकांना किती मोठ्या प्रमाणात होती, हे सगळं मी सुद्धा त्याच उत्सुक लोकांचा एक भाग असल्यामुळं अनेक वेळा अनुभवलं आहे. म्हणजे सुनील गावस्कर कॅप्टन असतानापासून इवन बिफोर दॅट बिशन सिंग बेदी हे आपल्या भारताचे कप्तान होते, तेव्हापासून सुद्धा काही क्रिकेटसाठी निघालेली साप्ताहिकं ती वाचायची. त्यावेळच्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटूंचे आलेले फोटो, त्याची कात्रणं मस्तपैकी एका वहीत चिटकवायची आणि कधीतरी फावल्या वेळात ती कात्रणं पाहत वाचत बसायचं. असे ते शालेय जीवनातले दिवस आणि टेस्ट क्रिकेटचे दिवस आठवले की खूप मनाला आनंद होतो. असं वाटून जातं, ठीक आहे, काळ बदलला आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की खरी. इफ यू वॉन्ट टू सी द रिअल टेम्परामेंट ऑफ एनी बॅट्समन, यू शुड सी टेस्ट क्रिकेट मॅच. टेस्ट क्रिकेटमध्ये एक बॅट्समन म्हणून नाव कमावणं खूप अवघड आहे मित्रांनो. आजकालच्या दिवसात तर जी सवय झालेली आहे 2020 क्रिकेट मॅच, वन डे क्रिकेट मॅच, ह्याच्यामुळं प्रत्येकाला रॅपिडली स्कोर करणं, मग त्या मारलेल्या शॉटमध्ये काही टेक्निक आहे का नाही, हा भाग अतिशय गौण होत चाललेला. आता ह्या सगळ्या जुन्या गप्पा आज मारण्याच्या का बरं अशा सगळ्या भावना निर्माण झाल्या? कारण सर गारफिल्ड सोबर्स, गॅरी सोबर्स या नावाने ज्यांची जगभर ओळख आहे, ते महान क्रिकेटर आज या जगात राहिले नाही आहेत. वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी या विश्वातून एक्झिट घेतली. सर गॅरी सोबर्स यांचं दुःखद निधन मनाला चटका लावून गेली ही बातमी. साधारण 1953 पासून 54 पासून ते 1974 पर्यंत 20 वर्ष गॅरी सोबर्स यांनी आपलं नाव, त्यांच्या नावाचा एक दबदबा होता. जवळपास 39 सामन्यामध्ये त्यांनी वेस्ट इंडिजचं नेतृत्व केलं. 89 वर्ष जगलेला हा दी ग्रेट स्पोर्ट्समन सर गारफिल्ड सोबर्स, हजारोच्या वर प्रथम श्रेणी सामने खेळलेले एक महान क्रिकेटर. जरी टेस्ट मॅचेसचा आकडा कमी असला, 93 टेस्ट मॅचेस आणि ॲव्हरेज 57.70, प्रत्येक मॅचला जवळपास 57 ते 58चा ॲव्हरेज देऊन 8032 रन पूर्ण केलेला हा एक महान ऑलराऊंडर क्रिकेटर आज आपल्यात नाही, हे सांगताना मन सदगदित होतं आहे. पण अशी माणसं, सर गारफिल्ड सोबर्ससारखी माणसं, ही फक्त शरीराने जात असतात. त्यांनी केलेलं उत्तुंग कार्य, त्यांनी दिलेल्या या क्रिकेटच्या आठवणी या चिरंतन इथं एखाद्या दीपाप्रमाणे प्रज्वलित राहतात. हा दीप त्यांच्या आठवणीचा असाच खूप तेजोमय राहील, जळत राहील आणि त्याच्यापासनं येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटरला नक्कीच एक प्रेरणा मिळत राहील. मी जी सुरुवात केली व्हिडिओची, पहिली टेस्ट मॅच, तसं पाहिलं तर वयाच्या 16व्या वर्षी पहिला प्रथम श्रेणी सामना खेळलेले सर गारफिल्ड सोबर्स
यांना टेस्ट सेंचुरी करण्यासाठी 23वे वय उजाडावं लागलं. पण पहिलीच सेंचुरी ती फक्त काही 100 नव्हते किंवा 150च्या आतला स्कोर नव्हता. ही स्कोर्ड 365 रन्स. त्रिशतक. म्हणजे आपण डेब्यू करतोय, आपली पहिली टेस्ट मॅच आहे, वय वर्ष 23. त्यावेळचा काळ तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक टीमकडे दिग्गज फास्टर बॉलर होते, स्पिनर होते. खूप वेगळ्या पद्धतीने मॅचेस चालायच्या. 5-5 दिवस त्या मॅचचा टेम्पो आहे तसा टिकून राहायचा. खूप अटीतटीने पण टेस्ट मॅचेस व्हायच्या की नक्की कोण जिंकतं आहे ही 5व्या दिवशी उत्सुकता शिगेला पोचलेली असायची. दुपारी 3-3:30ला तास 2 तास राहिलेले असायचे मॅचचे. आजही ते रनिंग कॉमेंट्री ऐकतानाचा तो उल्हास, तो उत्साह, ती फास्ट कॉमेंट्री, हे सगळं ऐकलं ना की अंगावर काटे येतात. या आठवणी जरी आल्या तरी काटे येतात अंगावर आजही. त्यातून मग हे असे प्लेयर, गॅरी सोबर्स घ्या, क्लाइव्ह लॉईड घ्या, असे अनेक मी नावं घेऊ शकतो. आपल्याकडचे पण चेतन चव्हाण, सुनील गावस्कर, एक खंदी ओपनिंग बॅटिंग जोडी होती आपली. त्यामुळं आज गॅरी सोबर्स आपण गेलात, क्रिकेटच्या जगतात भरून न येणारी पोकळी निर्माण करून गेला आहेत. पण तुम्ही केलेलं काम, तुमचा स्कोर, तुमचं ॲव्हरेज ऑफ टेस्ट क्रिकेट मॅच, तुम्ही दिलेलं प्रथम श्रेणी क्रिकेटला एक वेगळं वलय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 28,000पेक्षा जास्त धावा केलेला हा ऑलराऊंडर. ही वॉज बेस्ट फास्ट बॉलर प्लस स्पिन बॉलिंग अटॅकसुद्धा ते करायचे. बेस्ट फिल्डर म्हणून नाव कमवलेलं. बेस्ट बॅट्समन म्हणून तर त्यांची कारकीर्द खूपच चमकदार होती. आणि ऑफकोर्स अ बेस्ट कॅप्टन ऑफ वेस्ट इंडिज. सर गारफिल्ड सोबर्स यांच्याविषयी बोलताना एक महान क्रिकेटपटू, विक्रमवीर सर डॉन ब्रॅडमन, ते म्हणतात गॅरी सोबर्स ये एक महान क्रिकेटर 5 in 1 है. 5 in 1 म्हणजे काय नव्हतं त्यांच्याकडे? क्षेत्ररक्षणाचं कौशल्य अफाट, स्पिन बॉलिंग अगदी लेंथ टू लेंथ, फास्ट बॉलर म्हणून तर ते प्रसिद्धच होते आणि बेस्ट बॅट्समन म्हणून त्यांची प्रसिद्धी तर जगभर होती. त्यातून मग वेस्ट इंडिजसारख्या संघाचं अनेक सामन्यांमध्ये नेतृत्व करायला मिळालेला हा एक उत्तम हुशार कप्तान म्हणून गणला गेला. म्हणूनच सर डॉन ब्रॅडमनसारखा व्यक्तीसुद्धा एक महान क्रिकेटर दुसऱ्या महान क्रिकेटरचं कौतुक करताना गॅरी सोबर्स इज 5 in 1 क्रिकेटर अशा शब्दात जेव्हा कौतुक करतात तेव्हा तिथं नक्कीच काहीतरी अर्थ असतो ना. त्यामुळंच आज या सद्गदित अंतःकरणाने एका महान क्रिकेटपटूच्या बाबतीत बोलताना मला तसा पाहिला तर मन दुःखी आहे, पण या व्यक्तीचं महान कार्य तुमच्यापुढे मांडताना एक वेगळा आनंद आहे. सर गॅरी सोबर्स अशी माणसं असा अष्टपैलू खेळ करून आपल्या देशासाठी रक्त आणि घाम सांडलेला एक महान क्रिकेटर हे फक्त फिजिकली जात असतात हे मी पुन्हा नमूद करतो. गैरी सोबर्स की यादें तो बस यहाँ ऐसे ही ज़िंदा रहेगी हर क्रिकेट रसिक के दिल में और हर क्रिकेटर के दिल में. प्रत्येक क्रिकेटरनी प्रेरणा घेण्यासारखं त्यांचं ॲव्हरेज 57.70 इन 93 टेस्ट क्रिकेट मॅचेस ही स्कोर्ड 8,032 रन्स आणि 1000च्या वर प्रथम श्रेणी सामने खेळून 28,000पेक्षा जास्त रन्स जमवलेला, तसेच 1000पेक्षा जास्त विकेट्स तिकडे घेतलेल्या. नशिबात फक्त एकच वन डे मॅच होती, पण तीही खाली नाही गेली. त्या वन डे मॅचमध्ये त्यांनी एक विकेट घेतली, म्हणजे तिथंही आपला शिक्का त्यांनी नक्की मारलेला आहे. अशा ऑलराऊंडर क्रिकेटरला चला आपण मनोमन श्रद्धासुमन अर्पित करूया आणि त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्याचं एक त्यांना वचन पण देऊयात. याच गोष्टींसह सर गॅरी सोबर्स
आप तो अमर हो, आप तो अमर हो, इतकंच सांगून या व्हिडिओवर इथंच थांबतो.